मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सुरू करूया आजचा दिवस. आज मी चक्क 6:15 उठलोय, माहिती का. माझी झोप अचानक उघडली आणि हेच योग्य आहे. डिसिप्लिन मध्ये राहणं योग्य आहे आणि लवकर उठणं अतिशय योग्य आहे. म्हणून मी प्रयत्न करेन, मी रोज लवकरच उठेन, ह्याच्यापेक्षा लवकर उठेन. तर फिलहाल तर मम्मी बघा रेडी झाली आहे कामावर जायला आणि पप्पा गेले पण भाई. गाडीची पार्सिंग आहे ना, आमच्या गाडीची पार्सिंग आहे ना आज, नवीन गाडी. म्हणून गेले पण. आता आज पूजा पण करू. जर पार्सिंग झाली आज गाडीची, होईल ना मम्मा. आज तुझ्या अजून नंबर भेटायचा ना. पण आज पूजा तर होईल ना छोटीवाली. नाही, नंबर बघूया. आज आणणार आहे गाडी. हा, मग तेच आपण ठरवलं होतं ना की नंबर घेऊन गाडीला. असंच पार्सिंग होईल आपली. हा, पार्सिंग नंबर पडायला पाहिजे ना गाडीवरती. मग नंबर पडायला किती दिवस लागतील? 2-3 दिवस लागतील. हा. नंबर पडतो ना. भाई फिलहाल तर पूजाचं अजून फिक्स नाहीये. तर बघू, पार्सिंग तर होऊ द्या आधी. आज पार्सिंग होईल म्हणून पप्पा लवकरात लवकर गेले, है ना मम्मी. पप्पा सकाळीच गेले, 5:30लाच पप्पा गेले. 5:30ला पप्पा गेले ना. हा, पार्सिंग करून येणार ना गाडी. मग नंबर बघूया आता. नंबर कधी बोलतात ते. 2-3 दिवस लागतील नंबरला. त्याच्यानंतर पूजा करायची, मग गाडीचं म्हणजे आज पार्सिंग केल्यावर गाडी चालू शकतो आपण, हा ना. मग आजच पूजा करून टाकूया ना. बघूया ना, विचारूया. मम्मी पण जाते मित्रांनो कामाला. भाऊ ती रायडिंग तर बाहेरची कुठली? आपली बाल्कनीमध्ये 2 दरवाजा, दोन ड्रॉइंग. हा, बघितलं आमची मम्मी, बघितलं. गॅस बेस नीट. घरी माणूस हाय तरी पण गॅस बेस नीट बघून जाते. चल बाय. चल इथला, चल बाय. दोन्ही याच्यातला भोजी आज. आज मम्मी एकटीच आहे ना, तर पप्पा असतात ना सोबत. पप्पा आधीच निघून गेले. बघ, एवढं वजन नाही आहे. सांभाळून जा मम्मी. लाईटी सगळ्या ट्रेन मध्ये नीट चढ. हा काय. चल. हा, टाइम लागला तरी चालेल. हा काय. थांब जरा. बाहेर शिकला दरवाजा. आतमध्ये शिकलो. शिक पण तेव्हा झाली. एखादा माणूस जाताना नको. थांब थांब थांब. जा, सांभाळून जा मम्मी. लेट झालं तरी चालेल पण सांभाळून जा. काय. सांभाळून चढ. बिचारा मम्मी पायाने चालायला होत नाही तिला यार. शिट, बिचारी लंगडत लंगडत चालते. जवळ असतो ना, मम्मीला सोडायला गेलो असतो, हेल्प केली असती. पण आता एवढं लांब जायचं, चेंबूरला 1 तास मोडेल. जर माझ्याकडे गाडी असते तर उत्तम यार, मम्मीला सोडून आलो असतो, माहितीये का. पण भाऊ घेऊन जातो गाडी ना. भाऊ मला गाडीत देत. माझ्याकडे लायसन नाही ना, म्हणून. जेव्हापासून त्यांनी शोरूम मधून गाडी आणली ना, झाले 3-4 वर्ष झाले असतील, तेव्हापासून मी त्याची गाडी हातातच नाही घेतली, ऍक्टिव्हा भावाची. यार मम्मीचा पाय लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे मित्रांनो, माहिती का. खूप तकलीफ आहे. मम्मी पण गेली कामावरती. फिलहाल मी हाफ फ्रेश पण झालोय. आता नाश्ता करू. क्या बना है? गवारची भाजी आणि चपाती. ओके, पहिला खातो, नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर आंघोळ करून फ्रेश होतो. मस्त नाश्ता पण केला, आंघोळ पण करून फ्रेश झालोय. आता मी चाललोय चेंबूरला. पहिला मम्मीच्या शाळेत जाणार, त्याच्यानंतर बाळूमामाच्या मंदिरात, कारण आज अमावस्या आहे ना, म्हणून. बाळूमामा ज्यांना माहिती नाही येत ना, त्यांना मी सांगतो, बाळूमामा संत होते आणि त्यांना वाचा शक्ती होती. आणि बाळूमामांनी हे स्वतः सांगितलं होतं की मला मानलं तर मी आहे, मला नाही मानलं तर नाही आहे, असं सांगितलं होतं, माहिती का. धनगरांचे देव आहेत ते. इतर जण पण मानतात, असं काही नाहीये, पण स्पेशली धनगरांचे देव होते ते. आणि त्यांना बकऱ्या लय त्यांच्या प्रिय होत्या, माहिती का. प्रिय प्रिय प्रिय. कधी तुम्ही कोल्हापूरच्या पुढे जाल ना, गारगोटीला, तिथे आदमापूर आहे बघा.
आदमापूर नावाचं आहे. तिथे खूप मोठं मंदिर आहे, मस्त. आणि आपल्या चेंबूरमध्ये घाटल्यामध्ये पण मंदिर आहे, तिथे आम्ही आज जाणार आहे दर्शनाला. कारण आज अमावस्या आहे आणि त्यांचा वारच अमावस्याला गेलं ना कोणी तर उत्तम असतं नाही का. खूप गर्दी असते, खूप गर्दी असते जिकडे तिकडे कुठेही, मंदिर म्हणा, गारगोटीला, आदमापूरला म्हणा, या इथे घाटल्यात म्हणा, गर्दी असते. पण अमावस्याला जाणं ना खूप चांगलं. सध्या तर मम्मीच्या शाळेत जाऊ, नंतर मम्मी सुटली ना त्यानंतर मी, मम्मी, पप्पा रिक्षा घेऊन आमची घाटल्यात जाणार मंदिरात बाळूमामाच्या. कारण तिथे गाडी दाखवायची, गाडीवरती भंडारा टाकणार आणि मग आम्ही घरी येणार. सध्या घरातून निघालोय मित्रांनो चेंबूरसाठी. किती ऊन लागतंय यार. आणि स्टेशन पण इथून ना माझ्या घरापासून थोडं लांबच आहे, तर चालतच चाललोय. नशीब रेल्वे स्टेशन आलं. अरे वा, ट्रेन पण आज टायमावर आहे, मस्त. 1 hour later. सध्या मित्रांनो मी चेंबूरला आलोय आणि मम्मीच्या शाळेत पण बघा. अम्मा काय आलं? पाय दुखतोय. थकली? पाय अजून दुखतोय. किती वाजता पोहोचली सकाळी? 8 वाजता. माझ्या कामाबरोबर येते. अच्छा. ओमाडीच्या आले हा, स्टेशनला. कसे आले? रिक्षानी? हा? रिक्षानी? नाही, बसले आले. अच्छा अच्छा. मम्मी सुटली कामावरून, पण आम्ही अजून शाळेतच बसलोय माहिती का. हे बघा मम्मी. पप्पा अजून आले नाही आहेत. पप्पाला अजून गाडी पार्सिंग करायला अर्धा घंटा लागणार आहे. पप्पा बोलले, पप्पाला फोन केलेला मम्मीने. पप्पा बोलले की अर्धा घंटा थांबा तिथे, बसा, मग आपण तिथून बाळूमामाला जाऊ आणि त्याच्यानंतर तिथून पनवेलला जाऊ गाडी घेऊनच. हा मम्मा. नारळाचं झाड बघ केवढं मोठं आहे. आणि इकडचं बघा हे सनातनचं गार्डन आहे. इथे आम्ही पहिला ना हे करायचो. मम्मी इथे आम्ही पहिला स्पोर्ट्स खेळायचो ना, पीटी पिरियडच्या टायमाला. देशमाने सर आम्हाला स्पोर्ट्स करायचे. आमचे देशमाने सर एक होते, ते आहेत अजून. ते आम्हाला पीटीला होते. हा, देशमाने सर होते, अजून जगताप सर पण होते. आणि बघा ते पोरं सुटतात ना, तिथून आम्ही सुटायचो पहिला. खूप आठवणी येते यार इथे. मम्मी अर्धा घंटाच्या वर झाला, पप्पा कधी येणार आहेत? हा, आणि अमावस्या 5:30 पर्यंतच आहे. काल 8 वाजता 8:30ला चालवलेली रात्री. मी कॅलेंडर मध्ये बघितलं होतं. आपण पोचू ना. पण आता गर्दी किती झाली असेल माहिती का, तिथे खूप गर्दी झाली असेल. लवकर गेलो असतो ना तर गर्दी थोडी कमी भेटली असती, है ना मम्मा? काय माहिती पप्पा कधी येतात आता. पप्पाची रिक्षा आली बघा. अरे वा, फक्त नंबर नाही आलाय, मीटर लावलाय पप्पाने. पार्सिंग झाली आमच्या रिक्षाची. नंबर कधी येणार आहे? गुरुवारी? बुधवारी का गुरुवारी? ओके, मीटर लावलाय, पार्सिंग झालेली आहे. मग पप्पा तुम्ही चॉईस नंबर घेणार आहे का साधावाला? हा, साधावाला नंबर घेणार आहे का चॉईस वाला? बघूया पण येऊ. जर साधा नंबर प्लेट घेतली ना तर फुकट आहे, आणि चॉईस वाला नंबर प्लेटला कमीत कमी 6-7 हजार लागतील मे बी, है ना पप्पा? तर आज येऊ. दादाच्या गाडी जायचो. काय काय काय? दादाच्या गाडी जायचो, घेऊ काय? तो पण तसं तर पकडतात ना. तसा नंबर नाही टाकायचा आपण. अच्छा, तशा टाईप मध्ये. हा मग ठीक आहे ना, चालेल. 51-21 आणि नंतर मग मागं ते डिकीवर लिहायचं. 51-21 नाही, 21-51 21-51 है ना. ठीक आहे, चालेल, तसं पण बेस्ट आहे. दादा बघा तिथे कामावरून सुटलाय, ते बघा तो. आणि दादाची गाडी बघा. पप्पा बोलतात हा नंबर प्लेट लावायची, म्हणजे अशी नंबर लावायची 2151. दादाची ॲक्टिवा सारखी. मग दोन्ही गाडी सेम सेम नंबर प्लेटवाली. फिलहाल तर दादाला भूक लागली तर समोसा पाव खायला आलोय, आणि मला पण भूक लागली. तर दादा इथून बाहेर कुठेतरी जाणार आहे. पॉलिटिक्समध्ये आहे ना तो, तर त्याचे मीटिंग्स आहेत म्हणून आम्ही जाणार आहे मंदिरात. दादा जाणार आहे बाहेर कुठेतरी. गर्दी बघा किती आहे भाई. बोललो ना मी, गर्दी असणार. गर्दी बघा, ते बघा तिथे मंदिर एकदम पुढे. हे बघा, नाही बघा इथे मंदिर आहे. इथे नाही, सॉरी, पुढे मंदिर आहे. गर्दीमधून समजतच नाही मंदिर कुठे. अरे गर्दी बघ मम्मी.
आई शपथ. हा मंदिर ते बघा तिकडे तिकडे. इथंच काढूया ना चप्पल. हा चल चल मी जाते. ये बाहेर ये. चप्पल आमचे चोरी होतील म्हणून इथेच ठेवूया ह्याच्या मागे. हे पण इथे ठेवूया. सुटल्यावर आलो असतो ना एवढी लाईन. हा ना लय लाईन आहे आता बघू. पापा लेट झालं. पप्पामुळे लेट झालं आणि लाईन बघा किती लागली. इथून ते पूर्ण तिथपर्यंत लाईन येतात झाडाच्या पण त्या साईडला पुढं. बोललो ना गर्दी होणार. आम्ही चप्पलच नाही आणलंय. गाडीत ठेवलं. चप्पल रिक्षातच ठेवणार ना. पप्पाने नाही काढलं चप्पल. एवढी गर्दी आहे बघ ना तिथपर्यंत पूर्ण. जाते ती पटापट. स्वामींची कशी जाते. अरे स्वामींची तरी एवढी नव्हती. जाते. ते तर बस स्टॉप पर्यंत तिथपर्यंत आहे. होय, शंभू डिझाईन पण लागते. नाही नाही एवढी स्वामींची नाही. आहे. ती एकदाच होती आपण गेलेलो तेव्हा. त्याच्यानंतर नव्हती. ही लय मोठी होते, आम्ही गेलो. लय मोठी लाईन आहे. आणि ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. ते नारळ बघा घेते, हा? ते मंदिर तिथे आहे. या टेम्पोच्या त्या साईडला तिथे मंदिर आहे. आणि इथे लाईन लागली आहे दर्शनासाठी आणि तिथे लाईन लागली आहे प्रसादासाठी. हे बघा ते पूर्ण लाईनच आहे मागेपर्यंत. मस्त दर्शन पण झालं आणि गाडीची पूजा पण झाली मस्तपैकी. काढलं बघू. हा काढलाय व्हिडिओ काढलाय मी. आता मम्मीची मैत्रीण येते म्हणजे अश्विनी काकी येत आहेत. त्यांना चेंबूर स्टेशनवर पिक करून आणि मग आम्ही पनवेलला जाणार कारण ते पण पनवेलला राहतात ना म्हणून. तिला आता चेंबूर स्टेशनला चाललोय. काकीला पण पिक केलंय आम्ही. आता चाललोय आम्ही पनवेलला. चला काकी बाय. चलो आत्ताच घरी आलोय आम्ही पण आणि वाजलेत बघा 8. बरोबर 8 वाजलेत. एवढं लेट झालं यायला. ॲक्च्युली आम्ही लवकर आलो असतो ना तर इथं पण पूजा केली असती. बट आता टाइम निघून गेलाय पूजा करायचा. तर आता उद्या नाहीतर परवा करू पूजा गाडीची. तसं पण तिथं केली होती मंदिराच्या बाहेर. तिथे पण करायची असते पण आता इट्स टू लेट म्हणून उद्या नाही तर परवा करणार आहे. फिलहाल मित्रांनो मम्मी जेवण करते आणि तोपर्यंत हे काय बनवलंय मम्मी. चटपटा. ते सगळे हेल्दी गोष्टी मम्मीने टाकलेत. कांदा आणि ते मटकी आहे ना. मटकी मूग मटकी अजून सगळं कडधान्य टाकलंय ना. सगळं कडधान्य टाकलंय त्यात. ते खातो तोपर्यंत. सध्या जेवायला बसलोय. हे बघा शेंग्याची भाजी. शेवग्याच्या शेंग्याची भाजी चपाती आणि भात डाळ तर सकाळचीच आहेत ना मम्मी कारण लेट झालं होतं ना यायला म्हणून. सध्या मम्मीने एवढंच फास्ट बनवलंय आणि त्यात भात आणि डाळ तर सकाळचीच आहे. जेवण वगैरे झालंय. मम्मी इथं भांडी घासते बघा. आजसाठी एवढंच मित्रांनो. फिलहाल ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनल तुम्ही वगैरे त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.